कोई तालुका में दलित विधवा पर अत्याचार के आरोप को लेकर वंचित बहुजन आघाड़ी आक्रामक हो गई है। घर और दुकान गिराने की कार्रवाई में जातीय अपमान का आरोप लगाते हुए एट्रोसिटी की मांग की गई है। मांगे पूरी न होने पर बेमुदत आंदोलन की चेतावनी दी गई है। कुई तालुका के मालची गांव में दलित विधवा महिला कुलवंता प्रेमदास बोरकर के घर और दुकान को अतिक्रमण कार्रवाई के नाम पर बुलडोजर से गिराने का आरोप वंचित बहुजन आघाड़ी ने लगाया है। आरोप है कि कार्रवाई के दौरान जाति सूचक गालियां दी गई और परिसर में स्थित महापुरुषों की मूर्तियों का अपमान किया गया। घटना की शिकायत थाने में देने के बावजूद मामला दर्ज न होने से प्रशासन पर जातीय पक्षपात का आरोप लगाया गया है। वंचित बहुजन आघाड़ी ने जिलाधिकारी से आरोपियों पर SC/ST एक्ट प्रतिबंधक कानून के तहत मामला दर्ज करने, पीड़िता को 10 लाख रुपए की आर्थिक सहायता देने, उसी स्थान पर शासकीय पट्टा उपलब्ध कराने तथा कार्रवाई में शामिल अधिकारियों को निलंबित करने की मांग की है। मांगे पूरी न होने पर बेमुदत आंदोलन की चेतावनी दी गई है। महाराष्ट्र शासन होश में आओ, महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आके बात करो, होश में आकर बात करो। बात तो तुमको करनी होंगी, बात तो तुमको करनी होंगी। होकर परिवार को न्याय देना होगा, होकर परिवार को। आरोपीवर एट्रोसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आरोपीवर एट्रोसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आरोपीला अटक झालीच पाहिजे, आरोपीला अटक झालीच पाहिजे। और मेरे भाई हल्ला बोल, और मेरे भाई ना हल्ला। यही कांग्रेस की असली सच्चाई है जो आज हमारा समाज देख रहा है। ये जो कांग्रेस हमारे समाज के जो सिर्फ संविधान हाथ में लेके जो वोट मांग रहा है, आज हमारा समाज ये देख रहा है कि कांग्रेस का विधायक है, वहाँ पे कांग्रेस का नगर सेवक है, कांग्रेस के सरपंच है और कांग्रेस के राज में ही हमारे समाज के घर तोड़े जा रहे हैं। तो ये कांग्रेस की सच्चाई है जो लोगों को समझना चाहिए, हमारे समाज वालों को। जो हमारे समाज वाले ये सोचते कि कांग्रेस पार्टी अपने समाज की पार्टी है, ये अपने समाज को समझना चाहिए कि कांग्रेस पार्टी ही हम पे अत्याचार करती, हम पे अन्याय करती और कांग्रेस पार्टी यह बीजेपी की बी टीम है जो हमारे समाज पर अत्याचार कर रही है। और आज समाज के साथ में कौन खड़ा है? तो समाज के साथ में वंचित बहुजन आघाड़ी खड़ी है। और हमारे समाज को ये भी समझना चाहिए कि समाज की एक ही पार्टी है, वह हमारे बाबा साहेब अम्बेडकर की पार्टी वंचित बहुजन आघाड़ी है। आंदोलन में हमारा सबसे पहली डिमांड ये है कि ये जो उन्होंने अन्याय किया है, ये जो उन्होंने अपने मन मर्जी से एक गरीब कुटुंब का घर तोड़ा है, क्योंकि ये कुटुंब की कोई गलती नहीं, कुछ नहीं। इनका 20 तारीख को विवाद हुआ था एक पाइपलाइन को लेके। वो विवाद का जो गुस्सा था वो सरपंच ने अपने समाज के लोगों पे उतारा, उनका घर तोड़ा। आज वो घर के बाहर रह रहे, उनके पास रहने को घर नहीं है। तो लोगों को अगर उनको ये लगता रहेगा, वहाँ के कांग्रेस पार्टी वालों को या वहाँ के मनुवादियों को, कि हमारे समाज के साथ में, हमारे बोरकर भाइयों के साथ में कोई खड़ा नहीं है, तो उनको मैं आज बता दूं कि वंचित बहुजन आघाड़ी समाज के साथ में खड़ी है, वंचित बहुजन आघाड़ी बोरकर कुटुंब के साथ में खड़ी है। और हमने अगर जिलाधिकारी को भी निवेदन देने वाले, बट अगर हमारी मांगनी पूरी नहीं हुई तो हम एक आक्रामक भूमिका लेंगे और जैसे हमारे समाज का घर तोड़ा गया वैसे हम उनके घर तोड़ेंगे, उनके घर पे हम हमला भी करेंगे अगर हमारे समाज को न्याय नहीं मिला तो। एकीकडे जातीप्रथा नष्ट झालाय असं आपण म्हणतो, मात्र ही मानसिकता तुटल्या तुटत नाही। कुही तालुक्यात अशीच एक घटना पुढे आली आहे, जिथे चक्क एका जनप्रतिनिधी सरपंचानेच आपल्या प्रभागात राहणाऱ्या एका मतदाराचं घर संपूर्ण नष्ट केलं आहे, त्याचा संसार पोराबारासहित उघड्यावर आणलाय आणि तो परिवार आज नागपूरमध्ये आपल्या न्यायासाठी। मला सांगा की काय घटना झाली होती आणि काय त्यावेळेस परिस्थिती होती? तुमचं नाव सांगा। माझं जय भीम। कुलवंता प्रेमदास बोरकर, मुक्काम मालची, मुक्काम बानोरफाटा, तहसील कुई, जिल्हा नागपूर। ज्या दिवशी ही घटना झाली होती त्या नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी नाही, 19 नोव्हेंबरले आमच्या हातानं लहानसा पाय फुटला, आम्ही तो 20 तारखेला दुरुस्त करून दिला आणि 23 तारखेला म्हणजे जातीवादातून हा तुले पहिलेच म्हणत होता तो 19-20 तारखेला त्या बाबाची जागा नाही मार्या, माझ्या मोठ्या पोराच्या कणपटात मारली आणि वरतून
तुला यातून फेकूनच दाखवीन म्हणून त्यानं ते सिद्धच करून दाखवलं, फेकूनच दाखवलं. आमचं शिजलेलं अन्न, आमचे जेवण, पैसे पाणी, आमच्या अंगावरचे कपडे सगळं ग्रामपंचायतमध्ये जप्त केलं. हा एवढा वाद हा झाला का बरं? हा एवढा वाद मोठा झाला? त्या शुल्क कारणामुळे ते पाईपलाईन नाही का पुरवठा होता ते आमच्या हातानं न होणार चूक होऊन गेली. ते आपण 1-1.5 तासात भरूनही देतो म्हणला. आपण हे यांची सरपंचाची बाळी नाही आलती, सरपंच ठेकेदार आलता. म्हणजे जे आलते ना त्याला माहीत नाही काही, जे दोघायलाच माहीत आहे. सरपंचाचं नाव काय? सरपंचाचं नाव आहे बंडू नळवले. म्हणजे हे सूटबुद्धीनं नाही का हे आमच्या संघ हे जातीवादीतून हे केलेलं आहे. आमच्याच का बरं आमच्याच घर पाडला बा. म्हणजे 24 आमच्या गावा म्हणजे 3-4-5 गावामध्ये ग्रामपंचायत आहे, 5 गावची ग्रामपंचायत. त्या तिथंही अतिक्रम आहेत बा, दुकान आहेत. आमचे रोजगार निर्माण ते ना दुकान हे ते केलं आम्ही रोजगार, तेही यानं नष्ट केलं आमचे रोजगार, आमच्या घर पालन. 24 अतिक्रम आहेत आमच्या कुई मालची गावामध्ये. ते का नाही पाडलं, ते का नाही केलं पाडला बा आमच्या घर. अतिक्रमणाच्या नावावर तुमचं घरही पाडून टाकलं आणि तुमचं सामानही जप्त करून टाकलं. अन्न शिजलेला अन्न शिजून होत्या गंजात ते पण नेलं, आंघोळ केलेले कपडे पण नेले ते सुद्धा. 13 महिन्याचा नातू आहे त्याचे तरी कपडे नेले आम्हाला. हे आमच्या हे आहेत ना आमच्या अंगावर, हे आमच्या समाज कार्यकर्त्याचे आहेत हे वाले अंगावर आणले हे. मग आता तुमचं घरही तोडून टाकलं, तुमचं दुकानही तोडून टाकलं, मग तुमचा राहण्याची व्यवस्था काय? आम्ही चिचबुरीच्या झाडाखाली येतो साहेब. अन्न वस्त्र निवारा आम्हाला काहीच ठेवलं नाही. आम्ही रोडावर अजिबारी होता, पण आम्ही WCL वाले कार्यकर्ते आले, साहेब हे वाले आमचे सभा आलते. यानं नेट टालपटली आणून दिला, पण थंडीच्या वेळा म्हणून त्यानं सहकार्य केलं आम्हाला. आपल्या कार्यकर्त्यानं भांडे गुंडे ते सगळे दिलं आम्हाला. कोण कोण आहे तुमच्या कुटुंबामध्ये? किती लहान मोठे? 6 जण आहो ना. मी माझ्या पुतण्या 13 महिन्याची आहे, एक आई, एक भाऊ, 1 माई कल्ली आणि 1 माई वहिनी आहे. म्हणजे 6 जण. आता तुमचं खाणं पिणं राहणं, आता तो लहान जो मुलगा आहे 13 महिन्याचा, तो सुद्धा रस्त्यावरच उघड्यावरच राहतो. आम्ही उघड्यावरच राहत आहोत साहेब. तरी आमचे आमदार संजय मेश्राम जे आहेत ते पण आमच्या इथं येऊन नाही पाहिला. त्यानं एवढा अत्याचार झाला आमच्या संघ पण. हो, ते स्वतः सुद्धा आमदार आहे, काँग्रेस पक्षाचे आहे. तुमचा नगरसेवक सुद्धा काँग्रेस पक्षाचा आहे, सरपंच पण आहे काँग्रेस पक्षाचा. हो. मग आता तुम्ही आंदोलनावर बसले आहे, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं, की काय व्हायला पाहिजे याच्यामध्ये? आम्हाला अट्रॉसिटी ते 2-3 ज्याची शंकर आहे का नाही त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जी आमची हे इमारत होती, जे चांगली सजले घर आम्हाला उद्ध्वस्त केलं, आम्हाला ते बांधून पाहिजे. पट्टा पाहिजे जेवढी आम्ही लायतो तिथं. 35 वर्षापासून राहतो ना मी. हो, मागच्या 35 वर्षापासून हे तिथे कुटुंब वास्तव्यास होतं. मात्र एका छोट्याशा चुकीमुळे ज्याची भरपाई सुद्धा हे कुटुंब करायला तयार होतं, मात्र नगरसेवकांनी द्वेष दाखवत अतिक्रमणाच्या नावावर यांच्या घर उद्ध्वस्त केलं आणि ही कारवाई केली आहे. मात्र कपडे आणि घर आणि इतर वस्तू ज्या जीवनावश्यक आहे त्या कुठल्या कायद्याअंतर्गत त्यांनी नेल्या, ग्रामपंचायतीमध्ये जप्त केल्या आणि जमा केल्या, याचं मात्र उत्तर निरुत्तर येत आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24, नागपूर.